नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॅपिड रिव्हिजन सिरीज जी आपण चालू घडामोडींसाठी सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण संभाव्य चालू घडामोडी बघणार आहोत आणि येणारी MPSCची जी स्टेट सर्व्हिस म्हणजे राज्यसेवा आहे, कंबाईन ग्रुप बी सी याच्या प्रिलिम्स आणि काही ज्या मेन्स आहेत ज्याला करंट अफेअर्स आहेत त्याला पण हे खूप महत्त्वाचं असणार आहे. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे इंडेक्सेस म्हणजेच अहवाल जे काही न्यूजमध्ये राहिलेले आहेत जवळपास डिसेंबरपासून ते जुलैपर्यंतचे, तर ते आपण सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला जो इंडेक्स आहे तो बघा, स्टेट एनर्जी इफिशियन्सी इंडेक्स 2020. आणि हा जो इंडेक्स आहे तर या इंडेक्सनुसार सगळ्यात चांगलं परफॉर्म करणारं जे राज्य आहे ते आहे कर्नाटक 2020 मध्ये. आणि याच ज्या रँकिंग आहेत स्टेट एनर्जी इफिशियन्सी 2019 मध्ये जे राज्य होतं ते होतं राजस्थान. राईट. मग आता 20 मधले जे काय राज्य आहेत ते आपण बघूयात. याच्यामध्ये पहिलं जे आहे ते कर्नाटक आपण आत्ताच बघितलं. तर कर्नाटकचे जे पॉईंट्स होते ते 70 पॉईंट होते. त्याच्यानंतर जे होतं राजस्थान, त्याच्यानंतर आपण बघितलं हरियाणा, त्याच्यानंतर बघितलं तर आपल्याला दिसेल पंजाब, त्याच्यानंतर 5 नंबरला जे आहे ते आहे महाराष्ट्र. कशामध्ये? स्टेट एनर्जी इफिशियन्सीमध्ये. आणि महाराष्ट्राचे जे काय पॉईंट आहेत ते आहेत 57.5. 57.5 गुणांसह महाराष्ट्र आहे 5व्या नंबरवर. आणि यावर्षीचं जे पहिलं राज्य आहे ते कर्नाटक, 19 मध्ये जे होतं ते राजस्थान. राईट. आणि हा कोण देतं तर अर्थातच BEE ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. त्याच्यानंतर AEEE म्हणजे काय? अलायन्स फॉर अन एनर्जी इफिशियन्सी इकॉनॉमी. तर हे दोन संस्था मिळून हा देत असतात. याच्यानंतरचा बघा महत्त्वाचा जो काय पुढचा अहवाल आहे तो आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. आपण याच्यामध्ये खूप स्पीडमध्ये घेतोय कारण हे रॅपिड रिव्हिजन आहे. इथे एक्सपेक्टेड नाही आहे असं की सगळं डिटेलमध्ये घ्यावं म्हणून. आणि हा 2021चा आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा देणारी जी संस्था आहे ती आहे जर्मन वॉच. आणि त्याच्यासोबत न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट. ॲक्च्युली हे असे प्रश्न UPSCला विचारतात कोण देतं म्हणून. MPSCला असं विचारत नाही, डायरेक्ट रँकिंग वगैरेच विचारतात. आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क. या 3 संस्था मिळून हा इंडेक्स देतात, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. आणि याच्यामध्ये जवळपास 14 जे काय निर्देशांक आहेत म्हणजे इंडिकेटर्स आहेत त्याच्या सहाय्यानं हे देत असतात. त्याच्यामध्ये बघा 4 मध्ये पहिला जो आहे तो म्हणजे तुमचं हरित वायू, ग्रीन हाऊस गॅस इमिशन. ग्रीन हाऊस गॅस इमिशन 40% वेटेज आहे त्याला. त्याच्यानंतर दुसरा आहे अक्षय ऊर्जा. अक्षय ऊर्जा तर याला 20% वेटेज आहे. तिसरा आहे ऊर्जेचा वापर. ऊर्जेच्या वापराला पण 20%. त्याच्यानंतर हवामान धोरण म्हणजे देशानं घेतलेलं हवामान धोरण जे तर ते पण याच्यामध्ये बघितलं जातं रँकिंग काढताना, ते म्हणजे 20%. आता हे 40 आणि हे उरलेले 20 म्हणजे 60%. ते टोटल झालं 100%. राईट. तर आता याच्यानुसार भारताची कामगिरी आपण बघूया. भारतानं काय दिवे लावले त्याच्यामध्ये हे बघूया. आता भारताला किती गुण मिळाले त्याच्यामध्ये? भारताला मिळाले 63.98 म्हणजे जवळपास 64 भारताला पॉईंट मिळालेत. आणि भारताचा जो क्रमांक आहे तो आहे 10वा. भारत 10व्या क्रमांकावर या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्समध्ये आहे. आता या क्रमवारीमध्ये शेवटचा देश जर आपण बघितला म्हणजे सगळ्यात बॅड कोणी परफॉर्मन्स केलेला असेल तर 61वा देश, आणि तुम्ही जस्ट इमॅजिन करा तो आहे अमेरिका. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजे क्लायमेट चेंज कमी होण्यासाठी जे देश मेहनत घेत आहेत त्याच्यामध्ये भारत 10 आहे म्हणजे भारताचा खूप चांगला रँक आहे त्या मानानं.
आणि अमेरिका काय आहे की अमेरिकेला काही घेणं नाही. ते कारण होतं डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये ते म्हणत होते क्लायमेट चेंज अशी काही गोष्टच नाही आहे, त्यामुळे त्यांनी काही जास्त इनिशिएटिव्ह घेतले नाही, म्हणून त्यांचा शेवटचा रँक राहिला. त्यामुळं हा इंडेक्स फार महत्त्वाचा आहे. म्हणजे शेवटचा देश आहे बघा अमेरिका याच्यामधला, पुअर परफॉर्मन्स अमेरिकेचा क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्समध्ये. आणि याच्यामध्ये जे पहिले 3 स्पॉट आहेत 2 आणि 3, हे जे स्पॉट आहेत 3 तर हे रिकामे ठेवलेत बघा, हे पण फार महत्त्वाचं आहे. हे 3 रिकामे ठेवण्यात आलेत, कारण काय की या लायकीचा कुठलाच देश नाही आहे की ज्यानं पहिले टॉप 3 पोझिशन करतील. मग त्याच्यानंतर डायरेक्ट चौथा, 5वा आणि 6वा आपण बघूयात. तर ॲज युजल जे काही चौथ्याला आहे त्याला आहे डेन्मार्क, नेहमीच पुढे असतो. त्याच्यानंतर स्वीडन आणि त्याच्यानंतर नॉर्वे. या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज असतात या कायम म्हणजे इन जनरल देश बघितलं तर याचा पहिला आहे, याचा दुसरा आहे, याचा तिसरा आहे. पण पहिले 3 स्थान ॲक्च्युअलमध्ये त्यांनी रिकामे ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे डायरेक्ट याचा चौथा, 5वा, 6वा राहतो. आणि इथं 10 नंबरला जे आहे ते इंडिया आहे. तर इंडियाचा रँक किती आहे तर 10वा आहे. त्याच्यानंतरचा बघा महत्त्वाचा अजून इंडेक्स आहे तो म्हणजे ग्लोबल फूड सिक्युरिटी. ग्लोबल फूड सिक्युरिटी 2021. आता याच्यामध्ये पण काय केलं त्यांनी, 113 देशांची रँकिंग केली. त्याच्यामध्ये भारताचा होता क्रमांक 71वा. 71वा क्रमांक आहे भारताचा. आणि भारताला जे गुण मिळालेत ते मिळालेत 57.2 गुण. राईट. आता याच्यामध्ये ज्या काही गोष्टी म्हणजे ग्लोबल फूड सिक्युरिटी म्हणजे काय, कोणाला खायला अन्न मिळतंय का नाही याचा. तर त्याच्यामध्ये काय काय बघणार ते जेव्हा हे रँकिंग काढणार तेव्हा पहिलं अवेलेबल आहे का नाही. दुसरं अफोर्डेबिलिटी. तिसरं आहे क्वालिटी अँड सेफ्टी. आणि चौथं आहे नॅचरल रिसोर्सेस अँड रेझिलियन्स. राईट, म्हणजेच लवचिकता, रेझिलियन्स म्हणजे अवेलेबिलिटी म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल गावाकडं खेड्या भागामध्ये फॉर एक्झाम्पल आमच्या गावात जर फूडच अवेलेबल नाही तर काय करणार, मिळणारच नाही. दुसरी गोष्ट अफोर्डेबिलिटी, अवेलेबल आहे पण माझ्याकडे तेवढे पैसेच नाहीत घ्यायला, मग काय फायदा आहे, मी उपाशीच मारणार. तर क्वालिटी अँड सेफ्टी म्हणजे असं बघितलं आपल्याकडे म्हणतात कोपनचे म्हणतात, कोपनचे तांदूळ, कोपनचे गहू, राशनचे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की जे डुकराला खायला देतात तेच आपल्याला देतात, म्हणजे याची काय क्वालिटी खूप लो दर्जाची. मग त्याच्यामुळं पण काय होतं की पुरेसे न्यूट्रिशन मिळत नाही. त्याच्यामुळं पण हे गोष्ट बघितली जाते की जे तुम्हाला खायला मिळते त्याची क्वालिटी आणि सेफ्टी किती घेतली गेलेली आहे त्या अन्नाची. आणि मग नॅचरल रिसोर्सेस आणि रेझिलियन्स की जे काय नैसर्गिक संसाधने, अन्नांची संसाधने आणि लवचिकता या गोष्टींचा पण त्याच्यामध्ये विचार केला जातो. म्हणजे 4 इंडिकेटर्स ग्लोबल फूड सिक्युरिटीच्या इंडेक्समध्ये बघितले जातात आणि त्याच्यानुसार ते रँकिंग करतात. त्याच्यामध्ये पहिला जो देश आहे तो आहे आयर्लंड. दुसरा जो आहे UK. दुसरा जो आहे तो ऑस्ट्रिया आहे. आणि तिसरा जो आहे तो UK आहे. चौथा जो आहे तो फिनलँड आहे. आयर्लंड, ऑस्ट्रिया, UK, फिनलँड. राईट. आणि आता त्याच्यामध्ये जर आपण भारताचे बघितलं होतं 71वा रँक होता, तर भारताचे जे शेजारी आहेत त्याच्यामध्ये चीनचा एक चांगला आहे 34वा, बाकी मग कुणाचा नाही. फक्त चीनचा जो काय आहे 34 रँक आहे. म्हणजे चीनमध्ये खायला प्यायला आपल्यापेक्षा चांगलं आहे. आणि भारताचं किती आहे, भारताचं आहे 71. म्हणजे भारतापेक्षा फक्त शेजारील राष्ट्रांमध्ये चीनचा चांगला आहे. पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर बघा एक इंडेक्स आहे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स. इनोव्हेशन म्हणजे काय असं नवकल्पकता. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स. आणि हा कोण देतोय तर नीती आयोग देतोय. 2019 पासून देत आहे. आता याच्या 2020चा जो काय आहे 2020चा इंडिया इनोव्हेशन इंडेक्स नीती आयोगाने दिलेला, त्याच्यामध्ये जर आपण मोठी राज्य बघितली त्याच्यात पहिलं राज्य आहे कर्नाटका, आणि दुसऱ्या नंबरला आहे महाराष्ट्र, आणि तिसऱ्या नंबरला आहे तमिळनाडू. इनोव्हेशन म्हणजे काहीतरी नवीन जुगाड आपण ज्याला म्हणतो ते करण्यामध्ये, तर कर्नाटक 1 नंबरला याच्यामध्ये, 2 नंबरला महाराष्ट्र, 3 नंबरला तमिळनाडू.
आणि सगळ्यात आता हे टॉपचे स्टेट झाले. आता लोअर जे मोठे मोठे राज्य त्याच्यामध्ये बघा सगळ्यात खालून जे काय म्हणजे 17व्या नंबरला जे काय स्टेट आहे तर ते आहे बिहार. त्याच्यानंतर 16व्या नंबरला आहे छत्तीसगड आणि 15व्या नंबरला आहे ते म्हणजे झारखंड. राईट. तर खालून जे काय आहेत ते बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि टॉपचे स्टेट जे आहेत कर्नाटका, महाराष्ट्र, तमिळनाडू. राईट. याच्यानंतरचं बघा अजून एक महत्त्वाचा इंडेक्स जो आहे तो म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ग्लोबल. याला आपण ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो, जो की दिला जातो UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑक्सफोर्डचं एक इन्स्टिट्यूट आहे, ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. त्याला आपण OPHI असं म्हणतो. हे ऑक्सफोर्डचं UNDP आणि ऑक्सफोर्ड हे दोघं मिळून हा इंडेक्स देतात. त्यालाच म्हटलं जातं ग्लोबल मल्टी पॉवर्टी इंडेक्स. आणि याच्यामध्ये बघा आता खूप महत्त्वाचं आहे, बऱ्याच ठिकाणी हे दिलेलं नाही आहे. हा 2020चा जो रँकिंग होता तर त्याच्यामध्ये भारताचा जो परफॉर्मन्स होता तो 62 होता 107 देशांमध्ये. आणि आता जो 2021चा ग्लोबल मल्टी पॉवर्टी इंडेक्स दिला आहे त्याच्यामध्ये इंडियाचा रँक आहे 66 आणि जो आहे 109 देशांमध्ये. म्हणजे आपला परफॉर्मन्स वाईट झाला आहे 2021मध्ये. राईट. मल्टी पॉवर्टी इंडेक्स आणि साहजिक आहे बघा कोविड-19 आणि बरेचसे लॉकडाऊन मेजर्स वगैरे, बेरोजगारी वगैरे वाढली त्यामुळे ती साहजिकच आहे. आता याच्यामध्ये काय केलं त्यांनी इंडिया स्पेसिफिक डेटा दिला आहे. इंडिया स्पेसिफिक डेटा दिला आहे बराचसा. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की भारतात जर समजा 6 लोक आहेत घरी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समधले, तर त्यातले तुम्हाला 5 लोक 6 पैकी आयदर SC मधले किंवा ST मधले दिसतील. म्हणजे भारतात जर 6 लोक या इंडेक्समध्ये बसत असतील मल्टी पॉवर्टी इंडेक्समध्ये, त्यातले 5 लोक SC किंवा ST मधले आहेत. आणि त्याच्यामध्ये पण बघा आता जवळपास 94% लोक जे आहेत तर ते SC मधले मल्टी डायमेन्शनल पॉवर आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर 33.3% लोक जे आहेत तर ते ST मधले आहेत आणि 27.2% जे लोक आहेत आउट ऑफ OBC, म्हणजे OBC मधले 27% लोक मल्टी डायमेन्शनली पॉवर्टीमध्ये येतात. ST मधले 33.3% लोक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये येतात. आणि हे 9.4 आहे, 9.4%. SC मधले 9.4% लोक जे आहेत तर ते मल्टी डायमेन्शनली पॉवर्टीमध्ये येतात. म्हणजे SC मध्ये पॉवर्टीचं प्रमाण तसं त्या मानानं कमी आहे. सगळ्यात जास्त कशामध्ये येतं ST मध्ये. OBC मध्ये पण कमी नाही आहे बघा, 27%, जवळपास एवढंच रिझर्वेशन OBCला आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये येते. हा सगळा डेटा या 2 इन्स्टिट्यूटनं UNDP आणि OPHIनं भारताच्या बाबतीमध्ये दिलेला आहे. राईट. आणि याच्यामध्ये जे काय वेगळे ते हे बघतात, आयाम बघतात, म्हणजे त्याला आपण डायमेन्शन्स म्हणतो. याच्यामध्ये मेनली 3 डायमेन्शन्स ते बघितले जातात. पहिला असतो हेल्थ, त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो असतो एज्युकेशन, हे महत्त्वाचं आहे, राज्यसेवा मेन्सला हे ऑलरेडी विचारलेलं आहे. त्याच्यानंतर असतं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे राहणीमानाचा दर्जा. आता याच्यामध्ये पण परत काय काय केलं जातं, हेल्थमध्ये 2 गोष्टी बघितल्या जातात. एक म्हणजे न्यूट्रिशन, तुमचं पोषण, आणि दुसरं म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी, मृत्यूदर, बाल मृत्यूदर. राईट. एज्युकेशनमध्ये पण 2 गोष्टी बघितल्या जातात. इयर्स ऑफ स्कूलिंग, म्हणजे किती दिवस शाळेत गेलाय. त्याच्यानंतर स्कूल अटेंडन्स, म्हणजे एका वर्षात किती वेळा शाळेमध्ये उपस्थित राहिलेला आहे. आता ह्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये 6 गोष्टी मोडतात जवळपास. त्याच्यामध्ये तुमचं येतं कुकिंग फ्युएल, त्याच्यानंतर येतं सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता वगैरे, त्याच्यानंतर येतं बघा ड्रिंकिंग वॉटर, त्याच्यानंतर तुमच्या याच्यामध्ये येणार इलेक्ट्रिसिटी,
तुम्ही ह्या गोष्टी आठवून बघू शकता जर तुमचं वाचून झालेलं असेल तर. हाऊसिंग, घरे, आणि त्याच्यानंतर असेट्स, मालमत्ता. हे 3 आणि हे 3 6, म्हणजे असे याच्यातले 6 आणि याच्यातले जर बघितले तर 2 आणि याच्यातले 2, 2 आणि 2 4 आणि 6, म्हणजे टोटल एकूण जे आहेत ते 10 इंडिकेटर्स या ठिकाणी वापरले जातात. राईट. आणि याच्यामध्ये आता त्यांनी 2 गोष्टी काढल्यात. म्हणजे जर समजा हे 10 इंडिकेटर्स जे आहेत, तर ह्या 10 मधले समजा एखाद्याकडं 33% या गोष्टी नाही आहेत त्याच्याकडं, तर त्याला म्हणायचं मल्टी डायमेन्शनली पॉवर. राईट. जर ह्या 10 मधले 33% गोष्टी आहेत आणि जर 10 मधल्या 50% किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टी नसतील, तर त्याला म्हणायचं एक्स्ट्रीम मल्टी डायमेन्शनली पॉवर. म्हणजे नुसता पॉवर याच्यामधला कुठला आहे 33% नसतील तर, आणि एक्स्ट्रीम कुठल्या 50%पेक्षा जास्त गोष्टीमध्ये नसेल तर त्याला म्हणायचं एक्स्ट्रीम पॉवर. राईट. याच्यानंतरचा बघा महत्त्वाचा एक इंडेक्स जो आपण बघणार आहोत, तर तो आहे ग्लोबल यूथ डेव्हलपमेंट इंडेक्स. आता हा का बरं महत्वाचा आहे? हा पहिल्यांदाच लॉन्च केला, फर्स्ट टाइम. कोणी लॉन्च केला आहे हा? तर हा लॉन्च केलेला आहे कॉमनवेल्थ सेक्रेटरिएटनं. कॉमनवेल्थ सेक्रेटरिएटनं लॉन्च केलेला आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हा 20चा दिलेला आहे आणि दिला आहे तो 21मध्ये. राईट. तर 20च्या बाबतीमधला हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ग्लोबल यूथ डेव्हलपमेंट, की जगातले यूथ जे ते डेव्हलप झालेत का नाही हे बघण्यासाठी त्यांनी काय काय बघितलं बरं? त्यांनी बघितलं त्यांना शिक्षण आहे का, त्यांना रोजगार आहे का, त्यानंतर त्यांचं आरोग्य चांगलं आहे का, त्यानंतर त्यांची समानता कशी आहे, म्हणजे मुलामुलींमधला भेद असेल, आणि समानता आणि समावेश. आता समानता म्हणजे काय की मुलं किती आणि मुली किती. समावेश म्हणजे काय की त्यांचं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेशन किती आहे बाबा, किती मुलं रोजगारामध्ये सहभागी आहेत, किती मुली रोजगारामध्ये सहभागी आहेत. त्याच्यानंतर बघा शांतता, सुरक्षा, शांतता आणि सुरक्षा, आणि सगळ्यात शेवटी राजकीय व नागरी सहभाग. म्हणजे जवळपास 1 2 3 4 5 आणि 6 गोष्टींचा त्यांनी विचार केलेला आहे. आणि याच्यामध्ये 0.00 जो असतो तर हा सगळ्यात लोएस्ट रँक असतो, आणि 1.00 म्हणजे हा हायेस्ट रँक असतो. म्हणजे जे काही मार्किंग दिलं जातं, पॉईंट दिले जातात, 1.00 म्हणजे हायेस्ट, सगळ्यात चांगल्या गोष्टी म्हणजे. आणि याच्यामध्ये जे काय यूथ त्यांनी म्हटलं आहे ते 15 ते 29 इयर्स ओल्ड या वयोगटातलं आहे. 15 ते 29. राज्यसेवा मेन्सला बऱ्याच वेळेला विचारतात बघा. राईट. आणि मग या वयोगटातील 1 अब्ज लोकांची स्थिती दर्शवण्यासाठी हे साक्षरता मतदानासह परत 27 इंडिकेटर्स वापरतात. इंडिकेटर्स. आणि ह्या 27 इंडिकेटर्सच्या आधारावर म्हणजे याचे जे आपण जे बघितले 6, तर 6चे सब कॅटेगरायझेशन करून ते 27 पर्यंत येतात आणि 27 मधून रँकिंग देतात. आता 2020चे जर रँकिंग आपण बघितलं आणि भारताचं जर स्थान बघितलं तर भारताला 122 122 किती देशांमधून 181 देशांमधून भारताला 122वा रँक मिळालेला आहे. आता त्याच्यामधले टॉप अव्वल जे देश आहेत त्याच्यामध्ये बघा, पहिला यूथच्या बाबतीमध्ये सिंगापूर, 2 नंबरला आहे स्लोव्हेनिया, 3 नंबरला आहे नॉर्वे. आता इथे फसू शकता बरं तुम्ही, यूथ डेव्हलपमेंटमध्ये लक्षात ठेवा आपण हा बघतोय ग्लोबल यूथ डेव्हलपमेंट इंडेक्स, आणि इथे नॉर्वे 3 नंबरला आहे. युजली आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी नॉर्वे 1ला दिसतो, इथे 1 नंबरला सिंगापूर आहेत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, यूथला सिंग फुटले काय, यूथला सिंग फुटणे. तर जिथे जिथे यूथ डेव्हलपमेंट इंडेक्स येईल तिथे तिथे सिंगापूर लक्षात ठेवा. राईट.
त्याच्यानंतर तळातील म्हणजे लोएस्ट जे आहेत हे काय आहेत की चांगले अव्वल देश येते, आणि तळाचे देश कुठले कुठले असणार आहेत बरं? 181वा देश कुठला आहे? चाड, आफ्रिकन कंट्री. 180वा देश सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, आणि 179ला आहे साऊथ सुदान. म्हणजे हे पोअर परफॉर्मन्स. चाड सगळ्यात लोएस्ट परफॉर्मिंग देश आहे या जागतिक युवा विकास निर्देशांक म्हणजेच ग्लोबल युथ डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये, राईट. त्याच्यानंतर आता बघूया आपण पुढचा की SDG जो शहरी निर्देशांक देतं नीती आयोग, तर त्याला आपण बघूया कुठला? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रिलेटेड अर्बन इंडेक्स अँड डॅशबोर्ड असं याचं नाव आहे. 2021-22 आणि हा दिला जातो नीती आयोग, राईट. आता ह्या इंडेक्सनुसार सगळ्यात मोठा तीर मारलाय तो म्हणजे शिमला, आणि शिमला कुठे? हिमाचल प्रदेशमध्ये. आणि याच्यामध्ये सगळ्यात चांगली जी सिटी आहे कुठला अर्बन इंडेक्समध्ये, अर्बन म्हणजे सिटी जी आहे ती शिमला आहे. आणि सगळ्यात खराबच लिहितो मी आता, आपल्या लक्षात राहील, धनबाद. धनबाद कुठे लक्षात आलं का तुमच्या? मला वाटतं धनबाद तुम्ही बघितलं असेल, सॅक्रेड गेम नाही, बहुतेक हे आहे मिर्झापूरमध्ये. धनबाद तुम्ही बघितलेलं असेल, किंवा मग तुम्ही आता अजून एक कुठला तरी मूवी आहे त्याच्यामध्ये किंवा वेब सिरीजमध्ये बघितलेलं आहे. तर हे सर्वात खराब आहे बघा, झारखंडमधलं, की हे जे शहर आहे याचा सगळ्यात पोअर परफॉर्मन्स आहे SDG शहरी निर्देशांक जो नीती आयोग देतं त्याच्यामध्ये. आता SDG फ्रेमवर्क जे आहे त्याच्यामधले जवळपास 46 इंडिकेटर्स जे आहेत, 46 टार्गेट्स मधले जवळपास 77 इंडिकेटर्स, 46 टार्गेट्स आणि 77 इंडिकेटर्स. तर या निर्देशांकांवर आधारित जवळपास 56 शहर जे आहेत भारतामधले त्याचा यांनी एक इंडेक्स तयार केलेला आहे. आणि मग त्याच्यानुसार त्यांनी 0 ते 100 असे गुण किंवा स्केल त्याला वापरलेला आहे, आणि या स्केलवर त्यांनी रँकिंग काढलेली आहे. आणि याच्यामध्ये जे 4 रँक्स किंवा ज्याला कॅटेगरी म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये ॲस्पिरंट नाही, आपण MPSC ॲस्पिरंट म्हणतो तसं 0 ते 49 पर्यंतच्याला. त्याच्यानंतर परफॉर्मर जो असतो तो 50 ते 64. मला हे बघितले कट ऑफचा जो आपण पोल घेतो ना त्याची आठवण येते परफॉर्मर. त्याच्यानंतर फ्रंट रनर त्याला म्हणतात ज्याचा 65 ते 99 पर्यंत आहे. आणि अचिव्हर त्याला म्हणतात ज्याचा 100 स्कोर आहे. ॲस्पिरंट, परफॉर्मर, फ्रंट रनर, अचिव्हर याच्यावर पण एकदा प्रश्न विचारून झालेला आहे. आता राज्यांची कामगिरी बघा. अव्वलमध्ये एक शिमला, आणि शिमल्याला जवळपास 75.50 एवढा स्कोर मिळाला आहे. 75च्या वर फक्त एकच सिटी आहे बघा, लक्षात ठेवा. जर विचारला ना कदाचित प्रश्न, 75च्या वर असणारी फक्त एकमेव सिटी आहे ती म्हणजे शिमला. त्याच्यानंतर बघा कोइंबतूरचा आहे 73.29. त्याच्यानंतर बघा चंदीगडचा आहे 72.36. तर हे 3 पहिले लक्षात ठेवा. आता आपण डायरेक्ट थोडंसं खराब म्हणजे हे गुडवाले आहेत आणि पोअर परफॉर्मन्सवाले जे आहेत त्याच्यामध्ये 56 नंबरला जो आहे तो आहे धनबादचा स्कोर आहे बघा 52.46. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण काय बघितलं होतं, ॲस्पिरंट जे आहेत तर ॲस्पिरंट कॅटेगरीमध्ये एक पण नाही आहे, अचिव्हर कॅटेगरीमध्ये एक पण नाही आहेत. सगळे जे भारतामधले शहर आहेत ज्यांचा यांनी सर्वे केला ते 2च कॅटेगरीमध्ये आयदर परफॉर्मर आहेत किंवा फ्रंट रनर आहेत. धनबाद एकदम खालच्या लेवलला असून पण तो काय आहे
तर तो आहे परफॉर्मर आहे, राईट. त्याच्यानंतर बघा 55मध्ये मेरठ. त्याच्यानंतर बघा 54मध्ये इटानगर. मेरठचं आहे 54.64 आणि इटानगरचा आहे 55.29, राईट. तर हे बॅडवाले आहेत, हे गुडवाले आहेत, राईट. ही गोष्ट लक्षात ठेवा. आस्पिरंटमध्ये पण कोणीच नाही आहे, अचिव्हरमध्ये पण कोणीच नाही, सगळे परफॉर्मर आणि फ्रंट रनरमध्ये. आता महाराष्ट्रातलं जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं आहे पुणे. तिथे काय उन्हे, तर त्याचा आहे 71.21. आता जर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रातले किती शहरं आहेत ज्याचा स्कोअर 70च्या वर, एकच आहे बघा, पुणे. त्याच्यानंतर नागपूरमध्ये दुसरी का पहिली वेलांटी आहे मराठी व्याकरण, 69.79. त्याच्यानंतर तिसरं आहे बघा नाशिक 67.50. त्याच्यानंतर बघा, आता औरंगाबाद लिहू का संभाजीनगर लिहू? सध्या औरंगाबादच लिहितो. तर तिथे आहे 65.36 आणि मुंबईचा स्कोअर आहे 64.50. आता ॲक्च्युली हे महाराष्ट्रातले आपण टॉप 5 बघितले, यांचे जे रँक आहेत ह्या इंडेक्समध्ये ते बघूयात आपण. तर पुण्याचा जो आहे तो 7th रँक आहे, नागपूरला 9th रँक मिळालेला आहे, नाशिकला 19वा रँक मिळालेला आहे, औरंगाबादला 28वा रँक मिळालेला आहे आणि मुंबईला जर बघितलं तुम्ही तर 33वा रँक मिळालेला आहे. 7, 9, 19, 28, 33. हे महाराष्ट्रातले सगळ्यात चांगलं शहर 7व्या नंबरला पुणे 71.21, 77 पुणे, राईट. त्याच्यानंतर आता पुढचा जो आपण हे बघितला होता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, तर तशाच पद्धतीचा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे तो नीती आयोगनं पण काढलेला आहे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा नीती आयोगचा आहे. आता इथे नीती आयोग काय करतं आहे, UNDP आणि ऑक्सफर्ड OPHI हे प्लस नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 4 ह्या सगळ्यांची हेल्प घेऊन आणि याचा डेटा वापरून तर एक अहवाल विकसित केला आहे नीती आयोगानं. आणि नीती आयोगाचे पण जे 3 मेन आयाम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्थ दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण दिसेल. फक्त आता जे आयाम आहेत तर याचे जे इंडिकेटर्स आहेत ते मात्र नीती आयोगानं थोडेसे चेंज केले आहेत, तर ते आपण एक थोडंसं फास्टमध्ये बघून घेऊया. आता आरोग्यामध्ये इथं काय काय बघितलं त्यांनी, पोषण, बाल व किशोरवयीन मृत्यूदर आणि प्रसूतीपूर्व काळजी ह्या गोष्टींचा विचार केला आहे. पण यांनी काय केलं आहे, पूर्वी आपण किती बघितले होते, जो UNDPचा होता त्याचे होते 10, UNDPचा जो होता तो 10 आणि नीती आयोगचा जो आहे त्याच्यामध्ये 12 इंडिकेटर्स आहेत. तर ह्या 12 इंडिकेटर्समध्ये काय केलं त्यांनी, याच्यामध्ये जो ॲड केला आहे तो होता बँक खाते, बँक अकाउंट. आणि यांनी याच्यामध्ये बघा एक ॲड केला आहे हेल्थमध्ये, तो म्हणजे प्रसूतीपूर्व पोषण. तर आपण तिकडे बघितलं होता, बाल आणि किशोरवयीन मृत्यू पण तिकडे बघितला होता, फक्त एक झाला होता प्रसूतीमधलं सु रस्व आहे का दीर्घ आहे, प्रसूतीपूर्व काळजी. म्हणजे हे 2 फक्त जे काय इंडिकेटर्स आहेत त्याच्यामुळे हे 12 झालं आणि इकडचे 10 होते UNDPचे. हेल्थमध्ये 1 वाढला आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये 1 वाढला. बाकी जशाला तसे 10 इंडिकेटर्स नीती आयोगानं वापरले. आणि नीती आयोगाची जे काही रँकिंग आहे त्याच्यामध्ये बघा आता आपण सगळ्यात जास्त सर्वाधिक बहुआयामी गरिबी, असणारे लोकसंख्ये पहिलं आहे बघा बिहार आणि बिहारचा आहे 51.91%. त्याच्यानंतर झारखंड,
झारखंडमधलं 42.16%. आणि तिसरं आहे उत्तर प्रदेश 37.79. म्हणजे ह्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सनुसार सर्वात गरीब भारतातलं राज्य बिहार, त्याच्यानंतर झारखंड, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश. आणि सगळ्यात चांगले परफॉर्मन्स करणारे त्याच्यामध्ये बघा 1 नंबरला आहे केरळ. केरळचा स्कोर आहे 0.71. 2 नंबरला आहे गोवा. गोव्याचा स्कोर आहे 3.76. त्याच्यानंतर आहे सिक्कीम 3.82. आणि आता याच्यामध्ये हे झाले बेस्ट, म्हणजे सगळ्यात खराब किंवा जिथं जास्त सर्वाधिक गरीब लोक आहेत ते. सर्वात कमी गरीब लोक असणार हे 3. आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला पाहिजे की महाराष्ट्राचे काय गोष्टी आहेत. महाराष्ट्राचा जो लोकसंख्येचं प्रमाण आहे, लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते आहे 14.85%. म्हणजे महाराष्ट्रात मल्टी डायमेन्शनली पॉवर्टीमध्ये 14.85% लोक महाराष्ट्रातले मल्टी डायमेन्शनली पॉवर्टीमध्ये येतात. आणि महाराष्ट्राचे जे काही गुण आहेत, तर महाराष्ट्राचे गुण आहेत 0.065 मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी बाय नीती आयोग, राईट. आणि याच्यामध्ये आता बघा महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त गरीब जर कुठे असतील तर ते नंदुरबार जिल्हा. आणि नंदुरबारमध्ये किती येते 52.12% लोक या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये येतात. आणि सगळ्यात चांगलं जर काय असेल तर ते आहे मुंबई. तर मुंबईमधले किती फक्त 3.59% लोकच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये येतात. भिकारी वगैरे सोडले तर बाकी सगळ्यांना खायला प्यायला चांगलं आहे, त्यांची लाईफस्टाईल पण चांगली आहे, याचा अर्थ असा काढता येतो. त्याच्यानंतरचा बघा इंडेक्स जो आहे तो आहे स्टेट हेल्थ इंडेक्स. मला जास्त हा महत्त्वाचा वाटत नाही, त्यामुळे जास्त खोलात नको जायला आपण. हा दिलेला आहे नीती आयोगानं परत, आणि हा 2019-20 साठीचा दिलेला आहे. आता याच्यामध्ये ओव्हरऑल परफॉर्मन्स जो आहे तो आपण फक्त बघूया. तर ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये जर बघितलं आपण, सगळ्यात चांगला ॲज युजल केरळचा असणार आहे. केरळचा 82.20. त्याच्यानंतर आहे तमिळनाडू, त्याच्यानंतर आहे तेलंगणा, त्याच्यानंतर आहे आंध्र प्रदेश. बघा सगळे साऊथचेच राज्य आहेत. आणि 5 नंबरला आहे आपला महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचे जे काय गुण आहेत कशामध्ये, स्टेट हेल्थ इंडेक्समध्ये 2019-20 जो नीती आयोग देतं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे काही गुण आहेत तर ते आहेत 69.14. आणि महाराष्ट्राचा विशेष म्हणजे 2018-19 पण महाराष्ट्र 5व्याच नंबरला होता. म्हणजे महाराष्ट्राचा जो काय 5वा नंबर आहे तो काही चेंज झालेला नाही. आणि सर्वात तळाला हेल्थमध्ये पण बघा, म्हणजे राज्यांची जर आपण हेल्थची परिस्थिती बघितली तर सगळ्यात खाली आहे उत्तर प्रदेश. आणि त्याचं गुण जे आहेत उत्तर प्रदेशचे तर ते आहेत 30.57, राईट. एवढंच याच्यात जास्त महत्त्वाचं आहे, बाकी जास्त काही महत्त्वाचं नाही. त्याच्यानंतर पुढचा जो काही इंडेक्स आहे तो बघूया आपण, गुड गव्हर्नन्स इंडेक्स. आणि गुड गव्हर्नन्स डे आपण कधी बघितला होता, मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं 25 डिसेंबर. आणि यांचं अटल बिहारी वाजपेयींशी काही घेणं देणं आहे का ते पण मला सांगा कमेंट करून. 25 डिसेंबर 2021 हा दिला होता. याच्यामध्ये त्यांनी 10 सेक्टर्स निवडले होते आणि त्याच्यामध्ये 58 इंडिकेटर्स आणि त्याच्यानुसार त्यांनी काढलं होतं. आता टॉपचे जे स्टेट आहेत, पहिलं बघा गुजरात आहे, म्हणजे अव्वल दर्जाचे जे काय राज्य आहेत ज्याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स चांगला आहे, म्हणजे तिथे गोष्टी लवकर चांगल्या होतात. 2 नंबरला आहे महाराष्ट्र, 3 नंबरला आहे गोवा. विशेष म्हणजे तिन्ही बॉर्डरिंग स्टेट आहेत. आणि तुम्ही बघा खरंच गुजरातमधली इफिशियन्सी गव्हर्नन्सची चांगली आहे, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर गोव्यामधली. एवढंच लक्षात ठेवा फक्त, गुड गव्हर्नन्स इंडेक्स गुजरात, महाराष्ट्र, गोवा.
त्याच्यानंतर बघा पुढचा इंडेक्स आहे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस. आता नावातच आहे बघा, म्हणजे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस म्हणजे काय की एखादी वस्तू एक्सपोर्ट करण्यासाठी आपली किती तयारी आहे, या गोष्टीच्या बाबतीमधला जो काय इंडेक्स आहे त्याला म्हणतात एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स. आणि हा पण कोण देतं तर नीती आयोगच देतं बघा. आणि या निर्देशांकानुसार राष्ट्रीय स्तरावर म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सरासरी किती गुण आहेत तर सरासरी आहेत 36.52 एवढे गुण आहेत बघा सरासरी. आणि याच्यामध्ये अव्वल जे राज्य आहे त्याच्यामध्ये परत गुजरात आलं, महाराष्ट्र आलं, 3 नंबरला मात्र इथं कर्नाटक आलं, तिथं गोवा होतं गुड गव्हर्नन्समध्ये, आणि एक्सपोर्टमध्ये गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक. तर गुजरातचे 78.86, महाराष्ट्राचं आहे 77.14 आणि कर्नाटकाचं काही दिलेलं नाही, काही प्रॉब्लेम नाही. एवढं लक्षात ठेवा, 78.86 गुजरात 1 नंबरला आहे, महाराष्ट्र 2ला, कर्नाटक 3ला एक्सपोर्टमध्ये. गुड गव्हर्नन्समध्ये पण पहिले 2 राज्य सेम आहेत, इथे फक्त गोवा आहे. आणि याच्यामध्ये निर्देशांकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे आता की 4 स्तंभ घेतलेत, 4 स्तंभ, 11 उपस्तंभ आणि पुढे जाऊन त्यांनी 60 इंडिकेटर्स घेतलेत. आणि हे 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीसाठी त्यांनी तयार केलेलं आहे. याच्यामधले 4 स्तंभ जे आहेत तर त्याच्यामधला पहिला स्तंभ आहे बघा पॉलिसी, म्हणजे एक्सपोर्टसाठी या राज्याची पॉलिसी काय आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे बघा बिझनेस इकोसिस्टीम, बिझनेस करायला किती चांगला प्रकारे मदत होते. त्याच्यानंतर आहे बघा एक्सपोर्ट इकोसिस्टीम, 4 नंबरला एक्सपोर्ट परफॉर्मन्स. तर पॉलिसी, बिझनेस इकोसिस्टीम, एक्सपोर्ट इकोसिस्टीम, एक्सपोर्ट परफॉर्मन्स या 4 स्तंभानुसार 11 उपस्तंभ आणि 60 इंडिकेटरनुसार 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीसाठीचा हा इंडेक्स दिला जातो. त्याच्यामध्ये महाराष्ट्रानं खूप मोठा तीर मारला 2 नंबरला, गुजरात 1, कर्नाटक आहे 3 नंबरला, राईट. त्याच्यानंतर बघा आता एक जवळपास आपण शेवटाकडेच आलो आहे, त्यातला महत्त्वाचा आहे स्टेट एनर्जी अँड क्लायमेट इंडेक्स. हा पण कधीचा दिला आहे, हा एप्रिल 2022 मध्ये दिला आहे. याचा राऊंड 1 झाला ॲक्च्युली, यालाच सेकाय म्हणतात, सेकाय राऊंड 1, राईट. याच्यामध्ये 6 मेन मापदंड आहेत. मराठी शब्द फारच वजनदार असतात आणि याच्यानुसारच त्यांनी 27 इंडिकेटर्स घेतलेत. आता याच्यामध्ये काय बघा, स्टेट एनर्जी अँड क्लायमेट इंडेक्स म्हणजे राज्यातली जी काही एनर्जी वितरण वगैरे, तर याच्यामध्ये ते 6 जे मापदंड आहेत त्याच्यामध्ये डिस्कॉमची कामगिरी, काय काम आहे बाबा यांचं, किती चांगल्या प्रकारे काम केले. त्यानंतर एनर्जी अवेलेबिलिटी, क्लीन एनर्जी प्रोग्राम्स. त्याच्यानंतर बघा एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल प्रोग्राम्स, त्याच्यानंतर न्यू प्रोग्राम्स, असे 6, 1 2 3 4 5 आणि अजून एक राहिलं का आपला, 1 2 3 4 5 आणि अजून एक राहिला आहे ऊर्जा कार्यक्षमता. असे 6 जे मापदंड आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी 3 कॅटेगरी केले बघा. याच्यामध्ये एक केला आहे फ्रंट रनर, अचिव्हर आणि ॲस्पिरंट. हे 3 लक्षात ठेवा बघा. आता याच्यामध्ये मोठ्या राज्यांमध्ये चांगला परफॉर्मन्स करणाऱ्या राज्यांमध्ये पहिलं येतं बघा गुजरात 50.1,
2 नंबरला आहे बघा केरळ 49.1 म्हणजे फारच क्लोज आहे. त्याच्यानंतर बघा पंजाब 48.6. बघा एनर्जीमध्ये गुजरात सगळ्यात चांगलं आहे. केरळ 2 नंबरला आहे, पंजाब 3 नंबरला आहे. आणि महाराष्ट्राचा जो नंबर आहे तो आहे 6वा. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा 46.0. महाराष्ट्राचा रँक किती आहे? 6. एवढं लक्षात ठेवा. आता याच्यानंतर बघा एक इंडेक्स आहे द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटचा डेमोक्रेसी इंडेक्स आहे. त्याच्यामध्ये यांनी भारताला फारच खराब स्थान दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याला काही जास्त घ्यायची गरज नाही, हा काय विचारणार नाहीत ते. त्याच्यानंतर बघा पुढचा जो इंडेक्स आहे की तो खूप फेमस आहे बघा, बऱ्याच ठिकाणी UPSC करणाऱ्यांना माहीतच असेल. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट NCERT मध्ये पण मेन्शन केलेलं आहे बघा याच्याबद्दल 2022चा. आणि कोण देतं हे? युनायटेड नेशन्सचं SDSN, युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क, UNSDSN. आणि यांनी काय केलं होतं, 146 देशांमध्ये जो काय भारताचं स्थान आहे तर ते स्थान होतं 136. आणि हेच 21च्या अहवालामध्ये मग जर हे काय झालं होतं आणि 21च्या अहवालामध्ये, आता हे झालं आपलं कधीच्या अहवालामधलं 22च्या. आणि इंडिया 21च्या अहवालामध्ये इंडियाचं स्थान होतं बघा 139 आउट ऑफ 146. म्हणजे आता इंडियानं थोडंसं चांगलं परफॉर्म केलेलं आहे 21पेक्षा, राईट. एवढं लक्षात ठेवा. आणि फिनलँड जो आहे हा सलग पाचव्यांदा पहिल्या क्रमांकावर राहिलेला देश आहे. आणि सगळ्यात तळाला कोण आहे? तळागाळाला गेलेला आहे अफगाणिस्तान. राईट. तर हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये बाकी काय काय वापरतात वगैरे ते मला वाटतं जास्त काही गरजेचं नाही आहे. तर टॉपचे जे काही 3 देश आहेत तर त्याच्यामध्ये फिनलँड 2 नंबरला, डेन्मार्क 3 नंबरला, आईसलँड आणि सर्वात दुखी अफगाणिस्तान, लेबनन आणि झिम्बाब्वे. अफगाणिस्तान, लेबनन, झिम्बाब्वे, फिनलँड, डेन्मार्क, आईसलँड. याच्या पुढचे जर पाहिजे असेल तुम्हाला स्वित्झर्लंड आणि 5 नंबरला नेदरलँड. मला वाटतं याच्यावर 5च्या जोड्याला राज्यसेवा मेन्सला काहीतरी विचारलेले आहेत त्यांनी. तर हे 2022ची रँकिंग आहे त्याच्यानुसार. आणि भारताचं किती रँक आहे? 146 कंट्रीमध्ये 136. कधी? 2022मध्ये. कुणाचा? इंडियाचा. 139 आउट ऑफ 146 कधी आहे? 2021मध्ये. कुणाचा? इंडियाचा. राईट. हे एवढं लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड टॅलेंट रँकिंग आहे बघा. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2021ची. तर ह्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये भारताचा जो काय क्रमांक आहे तो आहे 56, अब तक 56. भारताचा टॅलेंटमध्ये किती आहे? अब तक 56. त्यातले अव्वल 5 देश जे आहेत त्याच्यामध्ये स्वित्झर्लंड 1 नंबरला, 2 नंबरला स्वीडन, 3 नंबरला डेन्मार्क. एवढे लक्षात ठेवा फक्त. भारताचा 56 आहे वर्ल्ड टॅलेंट रँकिंग. आणि कोण देतं आहे? IMD, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, याच्याद्वारे हा दिला जातो. त्याच्यानंतर बघा अजून एक इंटरनॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स आहे बघा एक. इंटरनॅशनल इंटेलेक्च्युअल
प्रॉपर्टी इंडेक्स हा 2022 साठीचा दिला गेला आणि कोण देतं तर हा US चेंबर्स ऑफ कॉमर्स ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटर, राईट. इन जनरल US देतं, एवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो आहे 43 आणि आपण टॅलेंटमध्ये किती बघितला होता, अब तक 56 आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये 43. त्याच्यामध्ये अव्वल देश बघा US, 2 नंबरला UK, 3 नंबरला जर्मनी, 4 नंबरला स्वीडन आहे बघा आणि 5 नंबरला फ्रान्स. US, UK, जर्मनी, स्वीडन, फ्रान्स. कुठे कशामध्ये, प्रॉपर्टी इंडेक्समध्ये. त्याच्यानंतर बघा करप्शन परसेप्शन इंडेक्स. आणि हा कधीचा दिला आहे, 2021चा, जाहीर केला आहे 22मध्ये. आणि हा देतं कोण, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. नावाची संस्था हा देतं. याच्यामध्ये काय, भारताचा जो काय क्रमांक आहे 40 गुणांसह भारत 180 देशांमध्ये 85वा आहे, राईट. आता हे कधी झालं, 2021च्या बाबतीमध्ये. 2020च्या बाबतीमध्ये भारताचा जो काय क्रमांक आहे तर तो होता 86 आउट ऑफ 180 कंट्रीज. आणि हाच भारताचा 2019मध्ये भारत 80वर होता. म्हणजे आता जर आपण तसं बघितलं तर 19मधून 86 खराब झाला, 86हून 85 परत चांगला झाला. कशामध्ये, करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये. म्हणजे इन जनरल आपण करप्शनच्याच बाबतीमध्ये बघूया. आता टॉपची उत्कृष्ट कामगिरी करणारे जे काय आहेत बघा, याच्यामध्ये फार गंमत आहे बघा. डेन्मार्क, फिनलँड आणि न्यूझीलंड तर हे 88 गुणांसह एका नंबरला आहेत. 2 नंबरला आहे तुमचं नॉर्वे, सिंगापोर आणि स्वीडन. हे आहेत 85 गुणांसह 2 नंबरला. 3 नंबरला आहे स्वित्झर्लंड 84. 4 नंबरला आहे नेदरलँड, याचे गुण आहेत 82. नंतर 5 लक्झेंबर्ग, काही गरज नाही. आणि सगळ्यात खराब कामगिरी ज्याचा 180वा नंबर आहे तो आहे साऊथ सुदान आणि याला फक्त 11 गुण आहेत. एवढं लक्षात ठेवा. बघता भारताची कामगिरी बघा, भूतान वगळता भारताचे सर्व शेजारी देश त्याच्या खालीच आहेत. भारतापेक्षा बाकी देशांमध्ये खूप जास्त करप्शन आहे, फक्त भूतानमध्ये भारतापेक्षा कमी करप्शन आहे. असं जनरली आपण लक्षात ठेवूया. असं ऑफिशियली बोलता येत नाही, पण आता काय हरकत नाही तेवढं लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे भारताचा जो काय परफॉर्मन्स आहे, फक्त भूतान जर सोडला म्हणजे इव्हन नेपाळमध्ये भारतापेक्षा जास्त करप्शन आहे असं आपण म्हणू शकतो, राईट. सर हे होतं इंडेक्सबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आणि याची PDF मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करतो. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. राहिलेले आपण लवकरच कंप्लीट करूया. थँक्यू व्हेरी मच. आणि